ताम्हिणी घाटातील दरीत बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात छडा लावलाय। 25 ऑगस्ट रोजी कोंडेथर गावच्या हद्दीत दरीत 25 ते 30 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळला होता। सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले। तपासातून मृत महिला सुमन गोपाल यादव, राहणार चिखली, पुणे, मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले। पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातून दुर्गा प्रसाद प्रजापती आणि दिनेश कुमार प्रजापती या दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत दोघांनी सुमन यादव यांना फिरण्याच्या बहाण्यानं ताम्हिणी घाटात आणून ओढणीच्या साहाय्यानं गळा आवळल्याची माहिती दिली। त्यानंतर मृतदेह दरीत फेकल्याचेही तपासात निष्पन्न झाले। हत्येमागचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे।